2025 मध्ये उत्तर प्रदेशाच्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या महाकुंभ मेळाव्यात काही अप्रिय घटना घडल्या, परंतु त्यात सर्वात भयंकर घटना 29 जानेवारी रोजी घडली। ती म्हणजे प्रचंड गर्दीमुळे झालेली चेंगराचेंगरी। 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या रात्री संगमनोज येथे घडलेल्या चेंगराचेंगरीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले। उत्तर प्रदेश सरकारने या घटनेत 37 जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले, परंतु बीबीसीच्या एका ताज्या अहवालाने यापेक्षा जास्त म्हणजेच किमान 82 भाविकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे। या अहवालाने खळबळ उडवली असून यावर यूपी सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील वादविवाद तीव्र झाला आहे। आज बीबीसीच्या याच रिपोर्ट बद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। बीबीसी हिंदीच्या अहवालानुसार 29 जानेवारी 2025 रोजी रात्रीच्या 2 वाजताच्या सुमारास प्रयागनगरच्या महाकुंभ मेळ्यातील संगमनोज येथे भीषण चेंगराचेंगरी झाली। या घटनेत किमान 82 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा बीबीसीने केला आहे, जो यूपी सरकारच्या अधिकृत आकड्यापेक्षा दुप्पट आहे। बीबीसीने आपल्या तपासात 50हून अधिक जिल्ह्यांमध्ये तपास केला आणि 100 पेक्षा जास्त कुटुंबांची त्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधला। यामध्ये 26 अशी कुटुंबे आढळली ज्यांनी आपल्या नातेवाईकांना या घटनेत गमावले, परंतु त्यांच्या मृत्यूची नोंद सरकारी यादीत झाली नाही। बीबीसीच्या अहवालात असा दावा केला आहे की या 26 कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये रोख स्वरूपात आर्थिक मदत म्हणून देण्यात आली, परंतु त्यांच्या मृत नातेवाईकांचे नाव सरकारी यादीत समाविष्ट करण्यात आले नाही। यापैकी काही कुटुंबांना सरकारी अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण दुसरे लिहिण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे। उदाहरणार्थ, काही कुटुंबांना मृत्यूचे कारण हृदयविकार तर इतर अन्य लोकांना इतर नैसर्गिक कारण असे नोंदवण्यास सांगितले गेले। बीबीसीने असाही दावा केला आहे की या घटनेची संपूर्ण माहिती उघड होऊ नये यासाठी काही प्रयत्न झाले आहेत। या अहवालाने मृत्यूंची खरी संख्या आणि सरकारी व्यवस्थापन यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। उत्तर प्रदेश सरकारने बीबीसीच्या या अहवालाला तीव्र विरोध दर्शवला आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आणि चेंगराचेंगरी मागील कारणांचा तपास केला जाईल असे आश्वासन दिले। सरकारने अधिकृतपणे 37 मृत्यूंची खात्री केली असून प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 25 लाख रुपये आर्थिक मदत आणि जखमींना 5 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बीबीसीच्या अहवालाला सनातन विरोधी प्रचाराचा भाग असल्याचा आरोप केला आहे। त्यांनी असा दावा केला आहे की महाकुंभात अभूतपूर्व व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे 40 कोटींहून अधिक भाविकांनी यशस्वीपणे सहभाग घेतला। त्यांनी चेंगराचेंगरी ही एक दुःखद घटना म्हणून मान्य केली, परंतु ती स्वतःहून घडली की कोणीतरी घडवली याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। भाजपचे खासदार दिनेश शर्मा यांनीही सरकारच्या तयारीचे समर्थन केले आणि म्हटले की कुंभमेळ्याची व्यवस्था इतकी उत्कृष्ट होती की अन्यथा इतक्या मोठ्या संख्येने भाविकांचा सहभाग शक्य झाला नसता। काँग्रेस आणि समाजवादी पक्षासारख्या विरोधी पक्षांनी या घटनेवर यूपी सरकारवर जोरदार टीका केली। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सरकारवर मृत्यूंची खरी संख्या लपवल्याचा आरोप केला आहे। काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत या मुद्द्यावर विशेष चर्चा करण्याची मागणी केली आहे, परंतु सरकारने ती फेटाळल्याचा दावा केला आहे। त्यांनी असा आरोप केला आहे की सरकारने मृत्यूंची संख्या लपवण्यासाठी बुलडोझर धोरण अवलंबले आहे आणि पीडितांना न्याय मिळवण्यात सरकार अपयशी ठरले आहे। अखिलेश यादव यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आणि असा दावा केला की मृत्यूंची संख्या कमी दाखवण्यासाठी सरकारी यंत्रणा सक्रियपणे कार्यरत आहेत। काही कुटुंबांना आर्थिक मदत देऊन त्यांना खरेदी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। समाजवादी पक्षाने या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे। शिवाय काही विरोधी नेत्यांनी प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनावर बोट ठेवले आहे, ज्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने भाविकांच्या गर्दीत नियंत्रण ठेवता आले नाही। प्रयागराज महाकुंभातील ही चेंगराचेंगरी ही केवळ एक दुःखद घटना नाही, तर त्यामुळे सरकारी व्यवस्थापन, पारदर्शकता आणि जबाबदारी यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। बीबीसीच्या अहवालाने मृत्यूंची खरी संख्या आणि सरकारी यादी यांच्यातील तफावतीवर प्रकाश टाकला आहे, तर यूपी सरकारने याला राजकीय प्रचाराचा भाग ठरवत आपली बाजू मांडली आहे।
विरोधी पक्षांनी सरकारवर माहिती दडपण्याचा आणि गैरव्यवस्थापनाचा आरोप केला आहे। या घटनेची सत्यता आणि त्यामागील कारणे उघड करण्यासाठी स्वतंत्र चौकशीची गरज आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील आणि पीडित कुटुंबांना योग्य न्याय मिळेल।